जे कस्टमर आहेत कोकणातले आहेत, राजापूर, रत्नागिरी, रायगड, परत कोल्हापूर, सांगली, सातारा, जिकडे पण माझे कस्टमर आहेत ना, ते प्रत्येक वेळेला कधी काय फॉल्ट आला तर मला फोन करून विचारतात की साखरकर ह्या ह्या मध्ये प्रॉब्लेम मध्ये वॉशिंग मशीन मध्ये कुठचाही एरर आला, फ्रीज मध्ये कधी मायक्रोवेव्ह मध्ये काय फॉल्ट आला तर मला ते कॉल करून विचारतात. ते दुसऱ्या टेक्निशियनला कधी बोलवून ते विचारतात की बाबा, बोलवल्यावरती त्यांना फॉल्ट नाही माहिती पडत असेल तर मला ते फोन करून बोलतात की साखरकर हे फॉल्ट आलेलं आहे. तर त्यांना मी इकडून गाईड करतो की हे फॉल्ट आलेलं असेल, हे एरर आलेला असेल, म्हणजे पी प्रेशर स्विचचा आहे, डी डोर एरर आहे, कधी वॉटर वॉलचा एरर येतो, E1 येतो, असे कुठचे ना कुठे बरेचसे एरर येतात वॉशिंग मशीन मध्ये. ते मी इथून त्यांना समजावून सांगतो की हे फॉल्ट आलेलं असेल. ते मग कधी हुंदीर वायरिंग कट करतो, ती प्रेशर स्विचचा असतो तो. कधी समजा डी आला तर डोर स्विचचा असतो. असे बरेचसे फॉल्ट असतात, पण ते टेक्निशियनला लवकर कळत नाही. म्हणून मला ते समजावून मी तिकडून त्यांना सांगतो की हे फॉल्ट, कारण मला 25 ते 27 वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे. ते आपल्याला जिथे पण गेलो तर आपण लगेच त्यांना फॉल्ट सांगू शकतो. आपण साखरकर आहे, मी राहणारा कोकणातला राजापूर डोंगरगाव इकडला मी राहणार आहे. आणि मी इथे मुंबईला येऊन 97 पासून मी काम करतोय बॉम्बेला. मी फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, AC ह्या रिपेअरिंगचं मी काम करतो. पण राहायला मी पहिले अंटापिलला होतो. अंटापिलवरून मग नंतर चेंबूरला गेलो. आणि पण ह्या लाईन मध्ये मी 27 वर्ष झाली मला. मी फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह हे काम करतो. आता बघा ह्याच्यामध्ये पी एरर येतो ना, हे पी एरर आहे ना, जर हुंदराने वायर कट केली तर होतो, मॉइश्चर आला तर होतो. पावसाळ्यात जास्त मॉइश्चर येतो, त्याच्यामुळे प्रेशर स्विचवर टेक्निशियन काय येणार, टेक्निशियन म्हणणार प्रेशर स्विचचा प्रॉब्लेम आहे. पण त्याच्यामध्ये प्रेशर स्विचचा प्रॉब्लेम नसतो लवकर. एक तर उंदराने वायर कट केलेली असली तर, नाहीतर कॉक्रोच असलं तर. कॉक्रोचच्या मुळे पण ते अंडी टाकतात कॉक्रोच त्याच्यामुळे ते कॉक्रोचमुळे प्रेशर स्विचच्या इकडे मॉइश्चर येतो जास्त, आणि पावसाळ्यात मॉइश्चर येतो, म्हणून प्रेशर स्विचचा प्रॉब्लेम दाखवतात टेक्निशियन. पण प्रेशर स्विचचा प्रॉब्लेम नसतो. पहिले बघायला लागतो आपल्याला वायरिंगचा प्रॉब्लेम आहे काय आहे ते बघायला लागतो, चेक करायला लागतो. पी एरर म्हणजे ते येतो, आणि डोर एरर एक येतो डी. ते पण प्रॉब्लेम असला तरी ते टेक्निशियन म्हणणार पॅनल मध्ये प्रॉब्लेम आहे, पण पॅनल मध्ये प्रॉब्लेम नसतो. डी एरर आला तर त्याच्यामध्ये मेन डोरचा एरर असतो. हे लक्षात ठेवा. त्याच्या सेन्सर असतो एक मॅग्नेटचा, त्याच्यामध्ये मॅग्नेट असतो. ते सेन्सर जर खराब, मॅग्नेट खराब झाला तर डी एरर येतो. ते टेक्निशियन म्हणणार त्याच्या PCB खराब झालाय म्हणून, पॅनल खराब झालाय. मग त्याच्यावरती लक्ष ठेवायचं असतो. ते सेन्सरला आपण डायरेक्ट केलं तरी पण ते डी एरर निघून जातो. आणि प्रेशर स्विचचं वायरिंगचं फॉल्ट असलं तर, वायरिंगचं प्रॉब्लेम असलं तर होतो असं, नाहीतर काय असं प्रॉब्लेम येत नाही. प्रेशर स्विच लवकर खराब होत नसतो. ह्या लाईन मध्ये मेन हे टूल्स बॅग असली पाहिजे. टूल्स बॅग शिवाय कुठचंही काम व्यवस्थित होऊ शकत नाही, कारण मेन टूल्स बॅग असली तर पूर्ण व्यवस्थित होणार काम. आणि हे प्रेशर स्विच आहे. आता पीई एरर येतो ना, हे प्रेशर स्विचचं प्रॉब्लेम आहे दाखवतो, पण त्याच्यात प्रेशर स्विचचं प्रॉब्लेम नाही आहे. इथे बघा, आता हे वायरिंग मध्ये फॉल्ट होतं इथे. तर हे वायरिंगचं काम मी केलं, इथून वायरिंगचं पूर्ण काम केलं. वायरिंग मध्ये फॉल्ट होतं तर, कारण पी प्रेशर स्विचचा प्रॉब्लेम असतो. पण कसं वायरिंग कट झाल्यामुळे ते पी यायचं. टेक्निशियन येऊन का म्हणणार की प्रेशर स्विच गेलेला आहे. मग ते वायरिंग इकडे आपल्याला सांगणार की बाहेर जावा जरा, आणि ते लगेच काय ते काय कपडा वगैरे आणायला सांगणार, जरा हात पुसायला कपड्याच्या. पण ते वायरिंग तिथे जॉईन करून लगेच ते लोक, हे चापलुसी असतो. पण आपण कसं इमानदारीने काम केलं ना, तर कधी आपल्याला कस्टमर जास्त भेटू शकतात. म्हणून आम्ही कधीही इमानदारीने काम करतो. मी त्यांच्या साहेबांच्या समोर त्यांना बोललो की इथं वायरिंगचा फॉल्ट होतो, प्रेशर स्विचचा फॉल्ट नाही. आणि दुसरं टेक्निशियन येऊन गेलं की प्रेशर स्विच बोलून गेलं. त्यांना प्रेशर स्विचचे पैसे त्यांना जास्त सांगून गेले, तरी पण माझं नाव ऐकलं आणि साखरकर म्हणून चांगले फेमस आहेत, म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना माझा नंबर दिला आणि त्यांनी साहेबांनी मला बोलवला. आणि मी इकडे आलो आणि मी त्यांचं काम करून दिलं, व्यवस्थित त्यांचं काम करून दिलं.
माझं खाली सर्व्हिस चार्ज मध्ये त्यांचं काम मी अटकवून टाकलं. जास्त पैशाचं मध्ये मला हाय नाही आहे. मला जेवढं जे पण काय असेल काम मी इमानदारीने काम करणार. कुठेही गेले तरी मी इमानदारीने काम करतो. माझ्या आई वडिलांची माझ्यावरती कृपा भरपूर आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने मला हे सर्व कामं भेटतात. तर बघा इथे पी पी म्हणजे एरर येतो ते प्रेशर स्विच. हे टेक्निशियन प्रेशर स्विच टाकू शकतो. ह्याच्यात पी म्हणजे प्रेशर स्विच, पण त्याच्यात मध्ये वायरिंगचं फॉल्ट होतं म्हणून वायरिंग मी केली व्यवस्थित. प्रेशर स्विच टाकलं गेलं नाही. टेक्निशियनने त्यांना सांगितलेलं प्रेशर स्विच गेलाय म्हणून दुसऱ्या टेक्निशियनने सांगितलेलं, पण आपण तसं काम करत नाही. आम्ही प्रेशर स्विच नाही, जे काय पहिले फॉल्ट बघितलं पाहिजे त्याच्यानंतरच जे काय ते मालकांना सांगितलं पाहिजे. ज्यांची वॉशिंग मशीन आहे, फ्रीज असेल, मी फ्रीजचं पण काम करतो, मायक्रोवेव्हचं पण काम करतो, पण जे पण काय असेल ते मी इमानदारीनेच करतो.